9 मार्च रोजी होणारा मनसेचा वर्धापन दिन यंदा पहिल्यांदाच नाशिकमध्ये होतोय आणि त्या अनुषंगाने मनसैनिकांची तयारी आता सुरू झालेली आहे। एकूणच लोकसभा निवडणुकांचं रणशिंग मनसे अध्यक्ष राज ठाकरे नाशिकमधून फुंकणार हे आता या निमित्ताने स्पष्ट झालेलं आहे। आपल्यासोबत मनसेचे शहराध्यक्ष सुदाम कोंबडे आहेत। नेमकं काय ठरलं? आपण ज्यावेळेला राजसाहेबांना भेटलात कृष्णकुंजवर त्यावेळेला काय चर्चा झाली आणि आता नेमकं पुढचं नियोजन कसं? खऱ्या अर्थाने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा वर्धापन दिन आहे हा दरवर्षी 9 मार्च रोजी साजरा होतो आणि तो मुंबईमध्ये होतो, त्यानंतर पुण्यामध्ये होतो। परंतु माननीय राजसाहेबांना आम्ही सर्व पदाधिकाऱ्यांनी विनंती केली की ह्यावेळचा जो पक्षाचा वर्धापन दिन आहे तो वर्धापन दिन आम्हाला नाशिकमध्ये साजरा करायचा आहे। त्यासाठी माननीय राजसाहेबांना आम्ही सर्वांनी विनंती केली आणि माननीय राजसाहेबांनी ती विनंती मान्य केली की ह्यावेळेस आपण जो महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा वर्धापन दिन आहे तो आपण नाशिक शहरामध्ये साजरा करू। आणि साजरा करत असताना माननीय राजसाहेबांना आम्ही ही सुद्धा विनंती केली की ह्यावेळेस आपण काळाराम मंदिरामध्ये जाऊन 8 तारखेला माननीय राजसाहेब काळाराम मंदिरामध्ये आरती करणार आहे आणि आरती करून ह्या वर्धापन दिन आम्ही तिथं साजरा करणार आहोत। पण या एकूणच वर्धापन दिनाचं आता नेमकं नियोजन कशा पद्धतीनं सुरू आहे? संपूर्ण राज्यभरातून मनसैनिक येत असतात, काय नियोजन आहे नाशिकच्या मनसैनिकांना? खऱ्या अर्थाने कालपासून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सर्व कार्यकर्त्यांमध्ये मनसैनिकांमध्ये प्रचंड मोठा उत्साह संचारलेला आहे की नाशिकला पक्षाचा वर्धापन दिन आहे। आम्ही कालच आमच्या सगळ्या मुख्य पदाधिकाऱ्यांची बैठक झाली। त्या बैठकीमध्ये प्रभागवाईज आम्ही मीटिंग घेणार आहोत, विभागावाईज आम्ही मीटिंग घेणार आहोत, जिल्ह्यावाईज आम्ही मीटिंग घेणार आहोत आणि संपूर्ण शहरामध्ये जिल्ह्यामध्ये मीटिंग घेऊन हा वर्धापन दिन प्रचंड मोठ्या उत्साहाच्या प्रमाणामध्ये आम्ही साजरा करणार आहोत। मग होल्डिंग असेल, बॅनर्स असेल, संपूर्ण शहर हे आम्ही मनसेमे आम्ही करणार आहोत। जे काही बाहेरून येणारे जे काही आमच्या पक्षाचे पदाधिकारी असतील, मग जिल्हाध्यक्ष असतील, शहराध्यक्ष असतील किंवा पक्षाचे वरिष्ठ पदाधिकारी असतील, नेते मंडळी असतील, यांच्यासाठी जे काही हॉटेलची व्यवस्था आहे, जी काही जेवणाची व्यवस्था आहे, ही सगळी आम्ही व्यवस्था आम्ही करणार आहोत। आणि एकंदरीतच दादासाहेब गायकवाड ह्या सभागृहामध्ये आम्ही हा वर्धापन दिन आम्ही घेणार आहोत। त्यासाठी आम्ही नाशिक महानगरपालिकेकडे आम्ही रीतसर आम्ही त्यांची परवानगी घेतलेली आहे, तसे आम्ही पैसेही भरलेले आहे आणि साधारणतः 15 ते 20 हजार कार्यकर्त्यांच्या गजरामध्ये आम्ही हा वर्धापन दिन आम्ही साजरा करणार आहोत। आम्हाला तर असं वाटतं की हे दादासाहेब गायकवाड सभागृह हे आम्हाला कमी पडणार आहे, त्या अनुषंगाने आम्ही दुसराही काही पर्याय आम्ही ठेवणार आहोत। परंतु माननीय राजसाहेबांचा जो काही आदेश येईल त्या आदेशाच्या अनुसार आम्ही हा वर्धापन दिन आम्ही साजरा करणार आहोत। लोकसभा निवडणुकांच्या अनुषंगाने हा मेळावा किंवा हा वर्धापन दिन अत्यंत महत्त्वाचा समजला जातोय। राज ठाकरे या वर्धापन दिनाच्या निमित्तानं रणशिंग फुंकतील असं वाटतंय का? खऱ्या अर्थाने मान्य तो अधिकार राजसाहेबांचा आहे। साहेब आम्हाला ह्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं नाशिक लोकसभेचा जो कोणी उमेदवार असेल किंवा आमच्या पक्षाचं काही धोरण असेल ते माननीय राजसाहेब या वर्धापन दिनाच्या निमित्तानं ज्या नाशिककरांनी माननीय राजसाहेबांवरती खऱ्या अर्थाने प्रेम केलेलं आहे, म्हणजेच 40 आमदार दिले, 40 नगरसेवक दिले, 3 आमदार दिले आणि नाशिककरसुद्धा माननीय राजसाहेबांवरती खऱ्या अर्थाने खूप प्रेम करतात। म्हणूनच का संपूर्ण नाशिक शहरातील मनसे सैनिकांना पदाधिकाऱ्यांना उत्कंठा लागली आहे की नाशिक शहरामधून एक चांगला संदेश आज 9 मार्चच्या निमित्ताने जाणार आहे आणि माननीय राजसाहेब जो काही आदेश देतील तो आदेश आम्ही घेऊन पुढच्या तयारीला आम्ही लागू। आपण बघतोय की 9 मार्च रोजी मनसेचा वर्धापन दिन जो आहे तो नाशिकमध्ये पहिल्यांदाच पार पडणार आहे आणि याची तयारी जी आहे ती आता जवळपास पूर्ण झालेली आहे। मनसैनिकांमध्ये या संपूर्ण कार्यक्रमानिमित्त मोठ्या प्रमाणात उत्सुकता जी आहे ती बघायला मिळते आहे। कॅमेरा पर्सन विकी पवारसह मी चंदन पूजाधिकारी, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।